मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वदा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. प्रत्येक मनुष्याच्या क्रिया या 3 प्रकारच्या असतात: कायिक, वाचिक आणि मानसिक. कित्येक क्रिया आपण शरीराने करत नसलो तरी मनाने करतो, आणि शरीराने करत नसलो तरी सुद्धा वाचेनं करतो. तेव्हा आपल्या कोणत्याही क्रियांबद्दल थोडं निरीक्षण केलं तर लक्षात येतं, आधी मनात इच्छा तयार होते आणि त्याच्यानंतर शरीराकडून कृती केली जाते. म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये फार महत्वाचा मोलाचा संदेश आपल्याला दिला आहे. तो म्हणजे आपल्या मनामध्ये मुळात ही पाप वासना यायला नको. आपण मनाचं निरीक्षण केलं तर खरंच काही वेळेला इतके भलभलते विचार आपल्या मनात येतात. त्याच्यावरून एक म्हण पण आहे आपल्यामध्ये की मन चिंती ते वैरी न चिंती. त्या मनाची भीती वाटेल अशा तऱ्हेचे विचार मनात काही वेळेला येतात. म्हणून आपल्याकडे एक संकेत असाही आहे की मनात जरी काही वाईट आलं, पाप वासना आली, तरी सुद्धा किमान ती बोलून दाखवू नये. म्हणजे कसं होतं, संस्कृती असं सांगते की आपल्या प्रत्येकाच्या घरावरती, प्रत्येकाच्या वास्तूवरती एक वास्तुदेवता निवास करते आणि ती सातत्याने तथास्तु असा आशीर्वाद आपल्याला देत असते. तेव्हा मनामध्ये अशुभ आलंच तरी किमान ते मुखावाटे उच्चारू नये, कारण कधी आपण मुखावाटे उच्चारू आणि कधी ती देवता तथास्तु म्हणेल याचा नेम नाही ना. पूर्वीच्या काळी पंक्ती बसवल्या जायच्या आणि त्याच्यामध्ये एखादा लहान मुलगा समजा भाजी वाढत 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 गेला आणि त्याच्या समजा पातेल्यातली भाजी संपली. शेवटच्या माणसाने भाजी मागितली तर ते पोर पटकन म्हणायचं, अहो भाजी संपली आहे काका. तर घरातली म्हातारी माणसं म्हणत, भाजी संपली म्हणू नकोस, कारण संपली म्हटलंस त्याला तथास्तु म्हणेल ते. भाजी आहे, तुझ्याकडची फक्त संपली आहे, तुम्ही आणतो असं म्हणायचं. म्हणजे बोलण्यामध्ये सुद्धा बी पॉझिटिव्ह हे थिंकिंग आपल्याला संतांनी सातत्याने दिलंय. तेव्हा आधी मुळात मनात पापवासना येऊ नये. पापवासना आली की मग ती पूर्ण करण्यासाठी तशी पापबुद्धी तयार होत राहते. म्हणून मना ही पापवासना नको, मना सर्वथा पापबुद्धी नको रे. आपलं जीवन जगताना आपण धर्म, न्याय, नीती याचा सातत्याने विचार केला पाहिजे. मना सर्वदा नीती सोडू नको हो. या ठिकाणी एक पाठभेद असा आहे की काही वेळेला काही माणसं म्हणतात की मना धर्मता नीती सोडू नको हो. ठीक आहे, अर्थामध्ये फारसा त्याच्यामध्ये काही फरक नाही, पण तरी सुद्धा धर्म, न्याय, नीती याबद्दलची माहिती घे, याबद्दलचं ज्ञान घे आणि आपलं वर्तन त्याच्याशी ताडून बघायचा प्रयत्न कर. म्हणून अर्थात शेवटच्या चरणामध्ये समर्थ फार मोलाचा संदेश आणखीन एक देतात, ते म्हणजे मना अंतरी सार विचार राहो. याचा अर्थ असा की ठीक आहे, मला फक्त काहीतरी थिल्लर असे नाटक सिनेमा बघण्याचीच इच्छा झाली, ती माझ्या मनामध्ये पापवासना आहे, ठीक आहे, मी ती येऊ दिली नाही किंवा आली तर मी ती काढून टाकली. मग त्या कुठल्या तरी थिल्लर फालतू नाटक सिनेमाला जाण्यासाठी कुठून तरी पैसे मिळवायचे होते, म्हणून मग माझ्या मनात पापबुद्धीही आली होती की कुठून कसे पैसे मिळवू. ठीक आहे, ती पण टाकून दिली. मग आता मला धर्म, न्याय, नीती काय सांगतं, तर ग्रंथ वाचन केलं पाहिजे, चांगलं कीर्तन प्रवचन ऐकलं पाहिजे, काहीतरी तपश्चर्या, नामस्मरण असं आपल्याकडून घडलं पाहिजे. ही धर्मता, नीती आहे. पण याच्यानंतर एक अंतरी सार विचार राहो. याच्यामध्ये समर्थ असं सांगतात की धर्मानी, नीतीनं अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, अनेक पुण्याईच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, पण यातल्या आपल्या प्रकृतीला किती झेपणार आहेत, आपल्या तब्येतीला किती मानवणार आहेत याचा विचार केला पाहिजे.
नाहीतर अमुक अमुक कोणीतरी व्यक्तीने ते रोज 1100-1200 गायत्री करतात की आम्ही लोक 1200 गायत्री करण्याचा संकल्प केला. असा वेडेपणा करू नकोस. स्वतःच्या प्रकृतीला काय झेपेल हे लक्षात घेऊन पण धर्मता आणि न्याय नीती असेल असंच आचरण माझ्याकडून व्हावं, अशा रीतीनं आपल्या मनाला उपदेश समर्थांनी या श्लोकामध्ये केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.